कोयटे महाराष्ट्रातच नव्हे जगभरातील वीरशैव लिंगायत समाजाचं नेतृत्व करणाऱ्या वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन या संस्थेचा मी विद्यमान अध्यक्ष आहे। त्याचप्रमाणे लिंगायत समाज बांधवांच्या 14 पोटजातींना ओबीसी आरक्षण ज्या संघटनेनं मिळवून दिलं त्या लिंगायत संघर्ष समितीचा मी समन्वयक आहे। आणि आज लातूरमध्ये या दोन्ही संघटनांच्या वतीनं लातूरमध्ये वीरशैव इंटरनॅशनल असोसिएशन ज्याला आम्ही शॉर्ट फॉर्ममध्ये वाया म्हणतो त्या वाया बिझनेस एक्सपो जे आतापर्यंत भारतात 12 ठिकाणी आयोजित केले होते तसा वाया बिझनेस एक्सपो लातूरमध्ये आयोजित करण्याकरता ही बैठक बोलवण्यात आली होती। या बिझनेस एक्सपोमध्ये 100च्या वर महाराष्ट्रातील वीरशैव लिंगायत समाजातील उद्योगपती व्यावसायिक यांचे स्टॉल्स असणार आहेत। 100च्या वर छोट्या छोट्या मशिनरी असणार आहेत। त्या मशिनरीच्या माध्यमातून महिलांना आणि तरुणांना त्यांच्या हाताला काही काम मिळेल, ती मशिनरी कशी चालवायची, त्याचप्रमाणे त्या मशिनरीवर प्रोडक्शन कसं घ्यायचं, त्याचं पॅकिंग कसं करायचं, ब्रँडिंग कसं करायचं, मार्केटिंग कसं करायचं याचं मार्गदर्शन वीरशैव लिंगायत समाजातल्या तरुणांना आणि महिलांना याच्यामध्ये होणार आहे। त्या लिंगायत समाज महाराष्ट्रातला एक कर्मठ समाज आहे। स्वतःच्या कष्टावर विश्वास असलेला समाज आहे। लिंगायत समाजातल्या तरुणांमध्ये हा कर्मठपणा अधिक वाढीस लागावा यासाठी रोजगार परिषद, उद्योजकता मार्गदर्शन एक्सपो या 2 गोष्टी लातूरसाठी अत्यंत महत्त्वाच्या या परिषदेमधून घडत आहेत। त्याचबरोबर लिंगायत हक्क परिषद आमच्या 72-78 पोटजाती आहेत, तर त्या पोटजातीमध्ये नांदेड जिल्ह्यात वाणी सर्टिफिकेट निघतंय, लातूर जिल्ह्यातल्या लिंगायतांचं वाणी सर्टिफिकेट निघत नाही, पण आमची रोटीबेटीची व्यवहार आहे, लेखमाती दिलेली आहे। एकच आमची विनंती आहे की आमच्या संपूर्ण तरुणांना ओबीसीमधून सर्व लिंगायत वाणी हिंदू वाणी म्हणून जे लोक आहेत ज्यांच्या नोंदी आहेत त्यावर हिंदू लिंगायत म्हणून नोंदी आहेत त्यांना सुद्धा ओबीसीमध्ये आरक्षण मिळावं, तरुणांना त्या निमित्ताने एक उभारी मिळावी यासाठीचा या माध्यमातून आमचा प्रयत्न आहे। शिवाय राजकारणामध्ये ही जात वापरून घेतली चालली आहे 1 कोटी, ती सुद्धा जाणीव या आमच्या समाजात निर्माण व्हावी या व्यासपीठाच्या माध्यमातून। म्हणून विविध पक्षामध्ये आमचे तरुण अत्यंत स्मार्ट अशा पद्धतीचं काम करायला लागलेले आहेत। राष्ट्रवादीत असतील, काँग्रेसमध्ये असतील, भारतीय जनता पार्टीत असतील, पण म्हणावं तसं आमच्या तरुणांना राजकीय सपोर्ट मिळत नाही, म्हणून आम्ही त्यांच्या पाठीमागे समाज म्हणून उभं राहणार आहोत आणि ही जनजागृती या हक्क परिषदेतून समाजात सर्वदूर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे। त्याची स्वागत अध्यक्ष म्हणून माझ्याकडे जबाबदारी आहे। कुठलाही ही संघटना ती संघटना तो पक्ष हे पक्ष असा भेदभाव न मानता लिंगायत समाजाच्या या उत्कृष्ट कार्यक्रमाचं आयोजन लातूरमध्ये होतंय आणि ते अधिकाधिक चांगलं व्हावं अशी आमच्याकडून प्रयत्न होईल आणि तुमच्याही सहकार्याची मी अपेक्षा करतो। एवढंच मला या ठिकाणी सांगायचं आहे। धन्यवाद। या ठिकाणी वीरशैव इंटरनॅशनल वायाच्या एक्सपोचं आपण सगळेजण प्रेस कॉन्फरन्ससाठी आला होता। मला वाटतंय मागच्या काळामध्ये जेव्हा जेव्हा समाजोपयोगी काम करण्याची संधी मला मिळाली त्यावेळी समाजातल्या कुठल्या ना कुठल्या घटकाला त्याचा लाभ झाला पाहिजे या भूमिकेमध्ये मी मागच्या काळापासून काम करत आले। त्यामुळे जी कुठली ॲक्टिव्हिटी होती ती समाजोपयोगी होती आणि त्याच विषयाच्या अनुषंगाने ज्यावेळी लिंगायत समाजातील तरुण बांधवांसाठी लिंगायत समाजातच काम करणारे उद्योजक हे रोजगार निर्मितीसाठी मदत करण्यासाठी तयार आहेत हे लक्षात आल्यावर या वायाच्या वेगवेगळ्या वीरशैव इंटरनॅशनलच्या बैठकांना मी महाराष्ट्रात उपस्थित राहिले। मागे 12 ठिकाणी त्यांनी यशस्वीरित्या हे रोजगार मेळावे आणि बिझनेस एक्सपो घेतले आणि असा एक्सपो लातूरमध्येही व्हावा, लातूरमध्ये देखील युवकांना रोजगार मिळावा या अनुषंगाने या दोन्हीमध्ये एक आपलाही सुवर्ण मध्य गाठण्यासाठी सहभाग असावा या सहभागातनं या इच्छेने मी आज सहभागी झाले
आता मला वाटते 31 तारीख जी कुठली तारीख ठरेल त्या अनुषंगाने आम्ही तयारी करू. जास्तीत जास्त कंपनीज याच्यामध्ये सहभागी होतील आणि जास्तीत जास्त तरुण बेरोजगारांना याच्यामध्ये सहभागी होता येईल यासाठी प्रयत्न करेन. त्या अनुषंगाने समाज बांधवांमध्ये जाईल आणि जास्तीत जास्त सहभाग दोन्ही बाजूने कसा होईल याच्यासाठी मी नक्कीच प्रयत्नशील असेल. आज या ठिकाणी लातूरच्या शासकीय विश्रामगृहामध्ये लातूर जिल्ह्यातल्या प्रमुख लिंगायत समाजातील व तसेच महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातले काही प्रमुख पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी बैठक लातूरच्या शासकीय विश्रामगृहात झालेली आहे. या बैठकीमध्ये लिंगायत समाजातले जी बेरोजगार तरुण आहेत त्यांच्यासाठी एक महा एक्सपो या ठिकाणी राबवण्याचा एक विचार या ठिकाणी पुढे आलेला आहे. शरद पवार साहेबांना या ठिकाणी घेऊन यायचं आहे, तर ती जबाबदारी मी या ठिकाणी स्वीकारलेली आहे. तर या निमित्तानं लिंगायत समाजातल्या एक परिवर्तनाला नवीन सुरुवात होईल असं मला तरी या ठिकाणी वाटतं.